संस्कार निवासी वसतिगृहामध्ये आमच्या मित्र फॅमिलीतील ओवी तिचा आज वाढदिवस. या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आज या ठिकाणी आलो. खरं तर सकाळीच आम्हाला यायचं होतं, परंतु बारामतीला जाऊन एक काम असल्यामुळं तिकडं न येता आता जाताना तुमच्याकडे आलेलो आहोत. आमचे मित्र शरदचंद्र आढाव सर यांनी हे संस्कार निवासी वसतिगृह असेल किंवा गोशाळा असेल, हे खूप मोठं सामाजिक काम ते या ठिकाणी करतायत. विशेषतः कौतुक करण्यासारखी गोष्ट त्यांची अशी आहे की समाजामध्ये स्वतःच कुटुंब जर प्रत्येक जण चालवण्याचा प्रयत्न करत असतो, प्रत्येकाला असं वाटतं की मी, माझं घर, माझं कुटुंब, माझी मुलं इथपर्यंत संसार हा प्रत्येक जण तर करतच असतो. परंतु ज्या समाजामध्ये मी राहतो त्या समाजाच्या प्रती माझं सुद्धा काहीतरी देणं आहे. समाजामध्ये उपेक्षित असणाऱ्या घटकांना, त्यामध्ये मुलं असतील, वयोवृद्ध माता, वयोवृद्ध व्यक्ती असतील, त्यांना सुद्धा माझ्या आधाराची गरज आहे. ही गोष्ट, ही भावना ज्या व्यक्तीच्या मनात असते ती खरंच ते व्यक्तिमत्व हे असामान्य असतं असं मी तरी मानतो. म्हणजे इथे येण्याचा मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला. माझे बंधू सागर शेठ असतील, शहाबाद आतार असतील, मंगेश गोरे असतील, मंगेश शिंदे असतील, हे अनेक वेळा इथे येऊन गेलेले आहेत. इथल्या या सगळ्या चालणाऱ्या कामाला खारीचा वाटा म्हणून त्यांनी काही थोडीफार मदत तुम्हाला दिलेली आहे. खरं तर हे काम खूप मोठं आहे. हे काही एक दिवसाचं, 2 दिवसाचं, 1 महिन्याचं, 1 वर्षाचं काम नाही. हे वर्षानुवर्ष हे तुम्हाला सगळ्यांना आधार देण्याचं काम आढाव सर या ठिकाणी करतायत. मी त्याचा खूप ऋणी आहे. मी जसं सांगितलं तसं स्वतःपुरतं तर प्रत्येक जण बघतो, परंतु आपली मदत दुसऱ्याला झाल्यानंतर त्यातून मिळणारा जो आनंद आहे, तर तो खऱ्या अर्थानं ते जीवन, त्या आनंदात ते जगतायत. तुम्ही सगळेजण या ठिकाणी आहात. सरांच्या मार्गदर्शनाखाली, सरांच्या सगळ्या संपूर्ण निगराणीखाली तुम्ही या ठिकाणी राहताय. मी तुम्हाला एक आवाहन करेन मुलांना सगळ्यांना की सर तुमच्यासाठी जे काही करतायत ते खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे खरं तर एखादा देवदूत या पृथ्वी तलावर येतो आणि तो तुमच्यासाठी या ठिकाणी सेवा करतो. ही सेवा ते करतायत, पण तुमचं सुद्धा त्यांच्या प्रती काहीतरी देणं आहे. तुम्ही सुद्धा शाळेत गेल्यानंतर खूप चांगला अभ्यास करा, चांगलं शिक्षण घ्या, इथं आल्यावर सुद्धा चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क्स मिळून तुम्ही भविष्यामध्ये जर चांगल्या नोकरीवर किंवा चांगले नागरिक, चांगले कमवते व्यक्ती जेव्हा तुम्ही बनाल, तेव्हा खऱ्या अर्थानं सरांचं केलेलं काम या ठिकाणी सार्थक होणार आहे. चांगल्या पद्धतीची शिस्त तुम्ही या ठिकाणी पाळताय. खूप चांगलं काम तुम्ही या ठिकाणी सरांचं आहे. त्यांना तुम्ही सगळ्यांनी म्हणजे सरांना सपोर्ट करताय, ही खूप चांगली गोष्ट आहे. आज आम्ही या सगळे या ठिकाणी आलो. आमच्या मैत्री परिवाराच्या वतीने जी काही खारीची मदत आहे ती या ठिकाणी सरांकडे सागर शेठ सुपूर्द करतील. तुम्ही सगळेजण अशाच पद्धतीनं आनंदाने राहावं. जेव्हा जेव्हा जी काही मदत आमच्याकडून तुम्हाला लागेल, सर तर हक्काने ते सांगतील आणि आम्ही सुद्धा आमच्या वतीनं ते देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू अशी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो. परत एकदा या ठिकाणी आम्ही आल्यानंतर तुम्ही आमच्या ओवीचा या ठिकाणी वाढदिवस तिचा औक्षण करून या ठिकाणी साजरा केला, त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे आणि तुमचं सगळ्यांचे या ठिकाणी धन्यवाद मानून या ठिकाणी थांबतो.